2014ला आपण शिवसेनेकडून धनुष्यबाण हाती घेऊन निवडणूक लढवलीत लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात. तेव्हा आपल्याला मतं पडली होती 63,451 मत. अर्थात त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. नंतर 2019ला निवडणूक लागली. पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप रिंगणात, इकडून पुन्हा एकदा राहुल कलाटे रिंगणात. पक्ष बदलला गेला होता. पक्ष म्हणण्यापेक्षा अपक्ष होतात तुम्ही. त्यावेळी बॅट तुमच्या हातात होती, जोरात बॅटिंग तुम्ही केली होती आणि 1,12,225 इतकी मतं तुम्ही मिळवलीत. अर्थात तिथे देखील थोडासा निसटता पराभव झाला. नंतर पोटनिवडणूक लागली 2023ला. त्यावेळी देखील तुम्ही अपक्ष लढलात अश्विनी जगताप यांच्या विरोधात. त्यावेळी तुम्हाला मतं मिळाली 44,082. आणि मग आत्ताची लेटेस्ट निवडणूक 2024ची. पुन्हा पक्ष समोर भाजपच. शंकर जगताप आहेत, लक्ष्मण जगतापांचे बंधू, आणि तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली. ती तुतारी देखील तुम्ही जोरात फुंकलीत आणि 1,31,458 इतकी मतं मिळाली. एकूण चारही विधानसभा निवडणुकांचा जर विचार केला तर तुम्हाला मिळालेली मतं आहेत 3,51,254. आकडेवारी तपासून पहा. जर चुकली असेल तर पत्रकारिता सोडून देईल. मतांचा पाऊस पाडणारा नेता, वोट मशीन आपण ज्याला म्हणू, राहुल कलाटे म्हणजे, तो माणूस जस्ट मिस्ड का होतो, विजय का होतो? नाही तर ह्याच्या मागचं आपण जर ठीक नीट अभ्यास केला 2014 पासून, तर 2014च्या लोकसभेला मी या शहरात शहर प्रमुख म्हणून काम करत होतो शिवसेनेचं. आणि त्यावेळेसची जी लोकसभा झाली तर ती लोकसभा अर्थात शिवसेना वर्सेस त्यावेळेच्या शेकापनं लढलेल्या आमदारांविरुद्ध झाली. आणि त्यानंतर ते भाजपामध्ये आले आणि त्या मोदी लाटेत त्यावेळेस तसं नीट पाहायला गेलं तर कोणी लढायला तयार नव्हतं. मग त्यावेळेस मी शिवसेनेकडनं लढून खरं तर त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि परत 19ला युती झाली. युती झाल्यानंतर माझ्या पुढे कुठलाही पर्याय नव्हता. बरोबर. आणि असं बसण्यापेक्षा मी म्हटलं आपण एक नवीन ट्राय करू, बघूयात अपक्ष लढून. बरोबर. आणि पोटनिवडणूक काय झालं ह्याचं साक्षीदार तर पूर्ण महाराष्ट्र. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच आता कुठेतरी मला ह्या दिशेने जावं लागलं.